श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेवून जो कोणी पाऊल पुढे टाकतो त्याला कधीही ते पाऊल मागे ठेवावे लागत नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर तुम्ही स्वामी भक्त, दत्त भक्त असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करायला विसरू नका. तुम्ही सुख, समृद्धी आणि वैभव आकर्षित कराल. देवांची कृपा निरंतर तुमच्यावर होणार आहे. याची काही कारणे आहेत. ती पुढील प्रमाणे. जेव्हा तुम्ही भक्तीत दंग होता आणि देवाजवळ ते सर्व काही सांगता, देवाजवळ फक्त ते मागणे मागता, तेव्हा देवही तुमच्या चारी दिशेने आशीर्वाद पाठवू लागतात. ते चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतात. जर तुम्ही स्वामींचे अनुभव या अगोदर घेतले असतील, काही चमत्कार अनुभवले असतील, तर होय म्हणून टाईप करा. त्यांचे कार्य महान असे टाईप करा. देव आपल्या शक्तीने काहीही करू शकतात. ज्या काही गोष्टी तुम्हाला आज अशक्य वाटत आहेत त्या देखील शक्य होताना तुम्हाला दिसून येतील. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत पुढे जा. कुणाचेही मन दुखावेल अशा वेदनादायक शब्दांनी कुणाशीही वार्तालाप करू नका. कधीही हे लक्षात घ्या, कुणी गरीब असो वा श्रीमंत, सगळ्यांना समान लेखा. जेव्हा तुम्ही खूप काही भेद करू लागता तेव्हा देवाने जर तुमच्यासोबत भेद करणे सुरू केले तर तुम्हाला कसे जाणवेल? त्याचप्रमाणे देव म्हणतात, बाळा, मी कधीही कुणातही भेदभाव करत नाही, कारण मला सर्व काही लेकरं सारखी आहेत. मी पाहतो तर त्यांच्या अंतर्मनातली शुद्धता, पवित्रता आणि माझ्यासाठी असलेली भक्ती, ईश्वरावर असलेला विश्वास, बस मला बाकी त्यांच्याकडून काहीही नको आहे. जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा आपोआप तुमच्या दिशेने ते काही चमत्कार घडू लागतात. काही असे परिवर्तन तुमच्या आयुष्यात येऊ लागतात जे तुमच्यासाठी योग्य आहेत. देव म्हणतात, बाळा, अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी परमेश्वराकडे यावे लागेल. जर तुम्ही ज्ञानाचा प्रकाश आपल्या आयुष्यात पाहू इच्छिता तर तुम्हाला देवाचे चिंतन, ध्यान करावे लागेल. या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती मदत करण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही फक्त विश्वासाने त्या देवावर विश्वास ठेवा आणि तुमची कार्य झालेली अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही निस्सीम भक्ती करता, भक्ती मार्गावर येताना जेव्हा तुम्ही देवाला प्रेमाने, श्रद्धेने हाका मारता, तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवू लागतात. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होऊ लागतात. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, बाळा, अंतःकरणापासून पुढील काही मिनिटे तू हा संदेश ऐकण्यात देशील. जर तुझ्या मनात ते सर्व काही प्राप्त करण्याची तळमळ जागृत आहे तर तुला ते सर्व काही दिल्या जाईल. देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्या पुढे आले आहे. तुमच्या जीवनात जे काही बदल, परिवर्तन घडत आहेत ते तुमच्या योग्यतेबद्दल घडत आहेत, कारण तुम्ही योग्य मार्गावर चलावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहात. जर सज्ज असाल तर होय, मी स्वामींच्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, चिंता, दुःख, वेदना आणि सर्व काही त्रास संपून जातील. पण सर्व काही मिळण्या अगोदर मी तुला काही असे सांगू इच्छितो. जर तू आज काही विश्वास करत नसशील तर विश्वास ठेवणे सुरू कर. काही मिनिटात देखील तुमच्या सोबत अद्भुत चमत्कार आकर्षित होऊ शकतात. तुम्ही खूप ठिकाणी ऐकता, मग तसे तुम्हीही देवाकडे मागू लागता. मग तुम्हाला ते अनुभव हवे असतात, पण तुम्ही त्या व्यक्तींच्या त्या मनापासून केलेल्या श्रद्धेने अंतःकरणातून
देवाला हाका मारलेल्या त्या प्रार्थना केल्या आहेत का? जर मनापासून तुम्ही प्रार्थना करत असाल तर तुम्ही देखील तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात ते विलक्षण सर्व काही प्राप्त कराल. अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा देव तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्ही ते अनुभव प्राप्त करू शकाल. कुणाला दृष्टांत झाला जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हीही त्याच मार्गावर चालू इच्छिता. मग देवाच्या पुढे जाऊन प्रार्थना करा. देवाला मनातले सर्व काही सांगा. जसे आज मी तुमच्या पुढे उपस्थित आहे, जर तुम्ही मनातील ते सर्व काही माझ्या पुढे मोकळे केले तर निश्चय आणि दृढ विश्वासाने तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही मनापासून निश्चय करता. तुम्ही एखाद्या गोष्टीचा संकल्प करता तेव्हा संकल्प पूर्ण करण्याची शक्तीही देवच तुम्हाला देत आहे. या विश्वातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला मदतीसाठी येत आहे. अगदी दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य करेल. तुमच्यासाठी ते द्वार उघडल्या जाईल आणि त्या द्वारातून येणारे आनंदाचे वर्षाव तुमच्यावर होतील. आनंदाचे, आशीर्वादाचे वर्षाव तुमच्यावर होतील. तुम्ही ते अनपेक्षित यशही प्राप्त कराल. जर तुम्ही त्या द्वारातून येणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार करू इच्छित असाल तर होय, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुझ्या मनात खूप काही नकारात्मक गोष्टी घर करून घेतात. त्या सर्व काही काढण्यासाठी आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्या पुढे आलो आहे. तू हे विसरू नकोस की देव तुला मदत करत आहे. वेगवान गतीने तुम्ही जागृत होत आहात, कारण तुमच्यासाठी जे काही येत आहे ते खूप काही तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद आहे. तुम्ही आजपर्यंत सहन केलेले दुःख, चिंता आता या रात्रीतून समाप्त करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. तुम्ही जो काही लढा देत आहात, तुमच्या आयुष्यात जो काही संघर्ष करत आहात, तो काही निरर्थक होणार नाही. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही निश्चिंत राहून देवाचे आशीर्वाद प्राप्त करावे, कारण तुमच्या आयुष्यात आता ते परिवर्तन देण्यात येत आहे ज्यासाठी तुम्ही खूप काही धडपड केली आहे. देव म्हणतात, मला माहीत आहे की कधी कधी तुम्ही अविश्वासाने भरले जाता, कारण तुमच्या आसपास ती नकारात्मक ऊर्जा असते. ती तुम्हाला खूप पुढे जाण्यापासून थांबवते. तुमच्या विचारांना त्या विरुद्ध दिशेने घेऊन जाते. तेव्हा विश्वास ठेवा की देव जेव्हा तुमच्यासाठी कार्य करू लागतात तेव्हा खूप काही गोष्टी घडू लागतात. अगदी क्षणात सुद्धा तुम्ही भरोसा ठेवणार नाही, विश्वास ठेवणार नाही असे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. फक्त तुम्ही विश्वास दृढ ठेवा, तेव्हाच सर्व काही पवित्र तुमच्या दिशेने येत आहे. तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद भगवंत पाठवत आहेत. घाबरू नका, कारण देव तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्ही एक दिवस अचानक ते सर्व काही प्राप्त कराल जे तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात. देव म्हणतात, माझी भक्ती आता जी काही पणाला लावली आहे ती लवकरच फळाला येणार आहे. तू ज्या सेवेत दंग आहेस ती करत राहा, कारण तुझा संकल्प आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि तुला माझे आशीर्वादही प्राप्त होणार आहे. या संदेशाला जो कोणी माझा प्रिय भक्त लक्षपूर्वक आणि श्रद्धेने ऐकत आहे त्याच्या जीवनात हा संदेश चमत्कार घेऊन आला आहे. देव तुमची पवित्रता राखत आहे. तुम्ही जेव्हा काही नियमाने काही सेवा करू लागता तेव्हा ती स्वीकार केल्या जाते. तुम्ही केलेली प्रत्येक इच्छा आणि त्यासोबत केलेली प्रार्थना स्वीकार होत असते असे कित्येक भक्तांनी अनुभव केले आहेत. स्वामींवर दृढ विश्वास ठेवा. तुमच्या मनातील तुम्ही जी काही इच्छा ठेवत आहात, जे काही देवाकडे मागणे मागत आहात, मग ते तुमच्या मुलाबाळांसाठी असो किंवा तुमच्यासाठी असो किंवा तुमच्या कार्यासाठी असो किंवा एखाद्याच्या आरोग्यासाठी असो, जर तुम्ही प्रार्थना करत आहात तर विश्वासही तितकाच दृढ ठेवा. कारण स्वामी भक्तीत आल्यावर जेव्हा तुम्ही
दृढ विश्वास ठेवाल आणि सेवा करताना मनोभावे सेवा कराल तेव्हा तुम्हाला ते अनुभवही येऊ लागतात, काही दृष्टांत होऊ लागतात. तेव्हा निसीम भक्त जेव्हा स्वामी संदेश ऐकतात तेव्हा स्वामी संदेशांवर विश्वास ठेवा. या संदेशाच्या माध्यमातून देव तुम्हाला आज काहीतरी संकेत देत आहेत. ते संकेत जर तुम्ही तुमच्या मनापासून स्वीकार केलेत तर तुम्हाला त्या सुखाच्या मार्गावरून कोणीही ते सुख प्राप्त करण्यापासून आणि इच्छित प्राप्त करण्यापासून कोणीही मागे आणू शकणार नाही. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर विश्वास ठेव, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. बाळा, जे माझ्यावर विश्वास करतात त्यांना कधी अंधारातून चालावे लागत नाही. ते त्यांच्या जीवनात सफलतापूर्वक पुढे जातात आणि आपल्या मनोवांछित इच्छा पूर्णही करून घेतात. तुम्ही मात्र ते कर्मही केले पाहिजे जे मी तुम्हाला निरंतर चांगल्या कर्मात सांगत असतो. जर कोणी भुकेला असेल तर त्याला कधी अन्नाची सोय लावा, त्यामुळे तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल. देव म्हणतात, बाळा, मी तर प्राणी मात्रात सुद्धा रममान होणारा देव आहे. तुम्ही जेव्हा त्या प्राणी मात्रांसोबत असता त्यांच्यावर दयाभूत अंतःकरणाने त्यांना काही खायला देता तेव्हा मी अधिक प्रसन्न होतो. जेव्हा तुम्ही एखाद्याची भूक जाणता, एखाद्याच्या इकडे दयेने पाहता तेव्हा मी अधिक तुमच्यावर प्रसन्न होतो, कारण त्याची परिस्थिती जाणून तुम्ही जेव्हा मदत करता, काहीतरी दान धर्म तुमच्या हातून घडतात तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना, कारण तुमची निवड त्या चांगल्या कर्मासाठी देव स्वतः करतात आणि तुम्ही ते कर्म करावे यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केल्या जाते. आणि तुमच्या हातून जेव्हा ते कर्म घडून येते तेव्हा तुमच्या पुण्यात अधिक भरही पडू लागते. तेव्हा निरंतर चांगल्या कर्मापासून दूर जाऊ नका. जर तुम्ही एकदा जरी काही चांगले कर्म केले तर त्याला वारंवार करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामुळे तुम्ही अधिक ते सर्व काही सुख आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही प्रयत्नवादी आहात. देव म्हणतात, तुझ्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त होण्याची आशीर्वादाची एक अशी चमत्काराची जोड मी देणार आहे. जर तू ते सर्व काही इच्छित असशील तर चांगले कर्म निरंतर कर. जो कोणी माझा प्रिय बाळ, प्रिय भक्त या क्षणाला हा संदेश प्राप्त करून ऐकत आहे त्याच्या इच्छेला मी मान सन्मानित करेल आणि त्याला लवकरच ते आशीर्वाद प्राप्त होतील. जो कोणी लक्षपूर्वक ऐकत आहे पुढील काही मिनिटातच त्याच्याकडे ती आनंदाची बातमीही येणार आहे. तुमच्या मदतीसाठी देव सज्ज आहे. तुम्ही जर देवाची मदत घेऊ इच्छित असाल तर होय, मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा. स्वामी माऊलीवर श्रद्धा आणि विश्वास संपूर्ण ठेवा. आज जरी काही गोष्टींना उशीर लागत असेल तरी देवाकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा. जोपर्यंत तुमच्या कुटुंबाची काळजी देव घेत आहे तेथे तुम्हाला काळजीचे काहीही कारण उरत नाही. देव म्हणतात, नामस्मरण करताना ते खूप काही प्रेमाने कर, श्रद्धेने कर, कारण मी ते ऐकतो आणि तुझ्या आजूबाजूला मी ते सुरक्षा वलय निर्माण करतो की त्यामुळे तुझ्या मनात ती वाईट शक्ती पुन्हा घर करू नये आणि तुझ्याजवळ ती वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती पुन्हा कधी येऊन तुझ्या मनाला खूप काही वेदना देऊ नये. म्हणूनच मी तुझ्यासाठी निरंतर ते आशीर्वाद घेऊन आलो आहे. बाळा, आता निश्चिंत राहा, काळजी करू नकोस, कारण सर्व काही घडत आहे ते अचानक काहीतरी अनपेक्षित चमत्कारांसाठी घडत आहे. विश्वास ठेवा. तुमच्या मागितलेल्या इच्छा पूर्ण होणारे मार्ग तुम्हाला सापडू लागतील. देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची जाणीव तुम्हाला होऊ लागेल. तेव्हा देवाचे आभार मानायला विसरू नका. देव जे काही आज तुम्हाला देत आहेत, मग ते नाते असो, नात्यातील प्रेम असो आणि तुमच्या कार्यात यश असो, त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. देव तुमचे सर्व काही चिंतन ऐकत आहे. तुम्ही केलेले नामस्मरणही ऐकल्या जात आहे. तुम्ही केलेली प्रार्थनाही स्वीकार केल्या जात आहे. याचा अनुभव लवकरच तुम्ही घ्याल.
देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. निश्चिंत रहा, कारण तुझ्या मनातली मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. लवकरच तुला याच मोबाईलवरून ती आनंदाची बातमीही प्राप्त होईल. देव म्हणतात, जे कोणी तुझा विरोध करतात त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे थांबव आणि आपल्या कर्माकडे अधिक लक्ष केंद्रित कर. आता तुझ्या कार्यात येणाऱ्या खूप काही अडथळ्यांना खूप काही दूर करण्यात आले आहे, पण अजूनही काही अडथळे बाकी आहेत. त्यासाठी तुझे नामस्मरण सुरू ठेव, चांगले कर्म सुरू ठेव. तू काही काळातच पाहशील की तुझ्यासाठी असे काही द्वार उघडल्या जाईल आणि तिथून येणारे आशीर्वाद तुला सुख संपन्नता देऊन जातील. बाळा, तुझी चिंता हरण्यासाठी आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे. म्हणून आज मी तुला काळजीमुक्त करत आहे. तू जेव्हा आयुष्यात हे माझे बोल ऐकशील तेव्हा तुझ्या मनात ती पवित्र ऊर्जा निर्माण होईल आणि जिथे कुठे पवित्र ऊर्जा निर्माण होते तिथे सर्व काही चांगलंच घडणार आहे. बाळा, तू जेव्हा माझ्याशी एकनिष्ठ भक्तीने राहत आहे तेव्हा सर्व काही चांगलंच होणार आहे. पुढील काही काळातच तुम्ही ते सुख आकर्षित कराल. आर्थिक संपन्नताही भरपूर येत आहे. तुमचे दिवस पालटतील. अगदी काळजी करणे सोडा, कारण खूप मोठी आनंदाची बातमी येत आहे. जेव्हा तुम्ही ती ऐकाल तेव्हा तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल. देव म्हणतात, समस्यांवर चिंतन केल्यापेक्षा देवाचे चिंतन करणे कधीही चांगले. बाळा, त्या समस्यांना वारंवार विचारात घेऊ नकोस. त्यापेक्षा देवाचे चिंतन करत राहा. त्यामुळे तुम्ही त्या सर्व काही घटना, त्या सर्व काही दुरितावर ते खूप काही विसरून जाऊन तुमच्यासाठी आनंदाचे क्षण येऊ लागतील. त्याऐवजी तुम्ही जे जे क्षण आनंदात घातले आहेत त्या क्षणांना पुन्हा पुन्हा आठवण करा. तुम्ही पाहाल की काही काळातच पुन्हा तुम्ही आनंदी व्हाल. देव, या ब्रह्मांडातली शक्ती आणि काही अशा दिव्य शक्ती तुम्हाला मदत करतील ज्यामुळे तुम्ही पुन्हा आनंदी व्हाल. तेव्हा विश्वास ठेवा, या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य मदत करत आहे. माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी आहेत. जर तुम्हीही हे सर्व काही जाणू इच्छिता आणि आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर आत्ताच होय देवा, मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामींचा हा संदेश ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना. महाराजांनी हा संदेश तुमच्यासाठीच पाठवला आहे. तुमच्या खूप काही इच्छा आहेत ज्या पूर्ण होण्याच्या तयार केल्या जात आहेत. काही काळ जाणार आहे, पण तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. अगदी तुमच्या खूप काही अडचणीही दूर होताना तुम्ही पाहाल. देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण जे कोणी रममान होऊन करतात, देवाच्या पूर्णपणे स्वाधीन व्हा. देवाला आपले प्रत्येक कर्म सांगा, मग ते जे जसे आहे तसे. आणि प्रत्येक वेळेस काही वाईट कर्मांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप काही लोक तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवण्याचा प्रयत्न करतील. खूप काही लोक तुम्हाला अडीअडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. खूप काही लोक तुम्हाला असे चुकीचे मार्ग दाखवतील ज्यामुळे कमी वेळेत खूप काही मोठा पैसा कमवला जाऊ शकतो. पण अशा चुकीच्या मार्गांनी कधीही वळू नका, कारण कर्म हे चांगले केलेले तितकेच चांगले. वाईट कर्मापासून निरंतर दूर राहणे तितकेच चांगले. आणि जेव्हा कोणी लोक काही तुम्हाला खूप काही वाईट बोलतात किंवा तुमच्या कर्मांवर बोट दाखवतात तेव्हा ते सर्व काही देवाला सांगा आणि देवाला सांगा की मी जे काही करत आहे ते तुम्हाला समर्पित आहे. तेव्हा तुम्ही जितके शुद्ध कर्म कराल तितकेच देवाचे प्रिय ठराल. तुम्ही आपल्या मुलांसाठी जी काही प्रार्थना करत आहात त्या प्रार्थनेला देव उत्तर नक्कीच देतील. विश्वास ठेवा. आज जरी काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत असतील, पण देव अशक्यही शक्य करू शकणारे स्वामी समर्थ आहेत. तेव्हा विश्वास ठेवा, देव तुमच्या पाठीशी उभे आहेत. सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमच्या इच्छाही पूर्ण होतील. तुम्हाला आनंदाची बातमीही मिळेल. तेव्हा विश्वासाने पुढे जा. आपल्या कर्मात
अधिक मन रमवा आणि देवाचे स्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.